आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। कुकटोळीत पैशाच्या वादातून एकाचा डोक्यात दगड घालून खून, गावातीलच दोघांनी पैशाच्या व्यवहारातून खून केल्याचे उघड। कुकटोळी तालुका कवठे महांकाळ या गावात पैसे परत मागितले म्हणून राग येऊन अजित उर्फ संजय क्षीरसागर यांच्या डोकीत दगडाने मारून व पायावर मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात स्वप्नील तानाजी क्षीरसागर व सुशांत शंकर शेजूळ या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 12 तासात स्वप्नील तानाजी क्षीरसागर वय 27 याला ताब्यात घेतले असल्याचे समजते। रविवारी दिनांक 18 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अजित क्षीरसागर हे घरगुती साहित्य घेण्यासाठी कुकटोळी येथे गेले होते। अजित रात्री उशिरा घरी परत न आल्याने त्यांची शोधाशोध केली, परंतु ते मिळून आले नाहीत। त्यानंतर सोमवारी काल दिनांक 19 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मोहन क्षीरसागर यांनी सांगितले की अजित यांचा शोध घेत असताना गावातील हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर जखमी अवस्थेत मिळून आले आहेत। यावेळी घरच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अजित क्षीरसागर हे पडलेले होते। यावेळी मयत अजय क्षीरसागर यांनी सांगितले की सुशांत क्षीरसागर यांनी माझ्याकडून 2,000 रुपये उसने घेतले होते, ते पैसे मी त्याला परत मागितले। याचा राग येऊन स्वप्नील क्षीरसागर याने शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले व सुशांतने देखील तेथील दगड घेऊन माझ्या डोक्यात मारला व स्वप्नील याने तेथीलच दगड घेऊन माझ्या पायावरती मारून जीवे मारण्याची धमकी देत जखमी अवस्थेत सोडून गेले आहेत असे सांगितले। अजित क्षीरसागर यांना जखमी अवस्थेत त्यांच्या घरच्या सदस्यांनी मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। अजित क्षीरसागर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली असून स्मिता उर्फ संजय क्षीरसागर यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे। पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, डीबी पथकाची निवृत्ती करांडे, अभिजित कासार, नागेश मासाळ, श्रीमंत करे यांनी या खून प्रकरणात स्वप्नील तानाजी क्षीरसागर याला कवठे महांकाळ पोलिसांच्या पथकाने अवघ्या 12 तासात ताब्यात घेतले असल्याची माहिती समजून येत आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री, उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।